आपल्याला पाणी काय करायचं, आपण शौचालय जाऊन आलो, शौचालय जाऊन आल्याच्यानंतर डायरेक्ट घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर म्हणजे घरामध्ये बाहेर जात असेल तर सगळे शौचालयावरून आल्याच्या नंतर आपण काय करायचं, 8-10 ग्लास काय जे लागेल तेवढं पाणी काय करायचं आपल्या गरम करायचं आणि कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते मीठ टाकल्याच्या नंतर ते पाणी आपण काय करायचं आहे, पियायचं आहे. त्याच्या लक्षात ते आता मी तुम्हाला दाखवतो. तर 8 घंटा पाणी प्यायचं. जेवढं पिता येईल तेवढं काय करायचं आपण पियायचं आणि मग आपण 2 पायामध्ये अंतर ठेवायचं आहे, कळलं की नाही. आणि ही 3 बोटं जी आहे, ही मधली 3 बोटं ती टाकायची तेव्हा. म्हणजे जलदोतीचे फायदे आहे, कोठा आणि अन्ननलिका काय होते, साफ होते. कळलं. अपचनासारखे विकार निघून जातात. मेघ म्हणजे चरबी जी असेल ना आपल्या शरीरात ती याच्यातून काय होते, निघून जाते. कळलं. वात पित्त कफ हे त्रिदोष आहेत आपल्या शरीरात. ह्याने जे संतुलन जर एकाचं जरी बिघडलं तरी आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून वात पित्त कफ हे त्रिदोष याच्यातून काय होतात, दूर होतात. आणि बद्धकोष्ठता, मूळव्याध, तोंडाला येणारी दुर्गंधी. कारण वाचतो ना तोंडाला आपल्या कशा, तर तोंडाला येणारी दुर्गंधी असेल, बद्धकोष्ठता असेल, मूळव्याध असेल, हे याच्यातून काय होतात, निघून जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दम्यासारखे जे कफधारी विकार आहेत, म्हणजे ज्याला दमा वगैरे असतो की नाही, ते दम्यासारखे कफधारी विकार आहेत ते याच्यातून काय होतात, निघून जातात. आणि हे जलदोतीचे काय आपल्याकडे फायदे आहेत. कधी कुणी करावी आणि कोणी करू नये हेही लक्षात ठेवा. सगळ्यांनीच ही करायची नाही आहे. जे हार्ट पेशंट आहेत, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, ज्यांना हर्निया आहे, आतड्यांना सूज झाली असेल, पोटाला काहीतरी सूज झाली असेल, त्यांनी ती जलदोती करायची नाही. कळलं की नाही. गर्भाशयाच्या अवस्थेत जर गर्भाशय असेल आपला, गर्भाशयाच्या अवस्थेत जलदोती करायची नाही. मासिक पाळीच्या अवस्थेत जलदोती करायची नाही. त्यावेळेस आपल्या कुलदेवता आहे त्याचं नामस्मरण करायचं आहे. जलदोती करायच्या अगोदर काय करायचं, नेहमी रात्री आहे ना आपण जेव्हा जेवतो की नाही तो लवकर जेवायचं. थोडं लवकर जेवल्याच्या नंतर जेवण जिरतं. नाही जर जेवण जिरलं तर काय होतं की अन्नाचे कण जे असतात की नाही ते कसे बाहेर पडतात आणि ते ना अन्ननलिका काय करते, त्याला घासतात. मग कधी कधी काय होतं, ते अन्ननलिकेला घासल्यामुळे काय होतं तर थोडं थोडं रक्ताचे थेंब पण पडू शकतात, कारण ते अन्ननलिकेला घासले गेले मुळे. कळलं नाही.
मग जर तसं जर कधी एका कदाचित जर झालं तर काय घाबरायचं नाही. काय तुम्हाला झालेलं नसणार आहे, तर त्याच्यामुळे झालेलं आहे. जेवण न जिरल्यामुळे ते अन्नाचे पण आपल्या अन्ननलिकेला घासल्यामुळे ते झालेलं. नंतर 4-5 दिवसानंतर करू शकता. मग 4-5 दिवस त्याच्यामध्ये काय करायचं, गॅप टाकायचा आणि परत करायचे. येतं लक्षात? वेगळं काय सांगायला नको ना, त्यांना लक्ष सांगायचं. अशा पद्धतीने ही जलदगती आहे, सगळ्यांना ती उपयोगी पडू शकते. कळेल?